नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते अनुन्यू ब्लॉग्सच्या या व्हिडिओमध्ये. अहो, श्रावण येतोय म्हटलं की फिश मार्केटमध्ये गर्दी तर होणारच. आणि आज इथे मासे पण बऱ्याच प्रमाणात आणि फ्रेश दिसत आहेत. काही जण महिनाभर नॉनव्हेज खात नाही, तर काही जण चक्क नवरात्री ते दिवाळीपर्यंत मासे खात नाही. त्यामुळे मार्केटला श्रावणाआधीची गर्दी बघायला मिळत होती. मासे खरंच खूप जास्त प्रमाणात आणि फ्रेश आहेत आज. इथली ही लाईन म्हणजे नदीचे मासे आहेत बरं का. आणि इथे मध्ये काही नदीचे तर काही समुद्राचे. फिश मार्केटला गेलं ना की वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला पण मजा येते. चिलापी, शीलन, नदीचा हलवा, रहू, कटला हे सगळे नदीचे मासे. अजून बरीच नाव आहेत. मला त्यापैकी जी नावं आता बऱ्यापैकी पाठ झाली आहेत ती ही होती. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही प्लॅन केला खेकडे घेण्याचा. तर इथे फ्रेश खेकडे आले होते, मड क्रॅब्स. क्रॅब्स आहे ना, पावसाळ्यात असं थंडावा झाला ना की खायला खूप मजा येते. मड क्रॅब्सला की नाही व्यवस्थित क्लीन करावं लागतं, कारण ऑलरेडी ते मड मधनं असतात बोलल्यावरती तुम्हाला खूप पाण्यात न धुतलं तरी असं पाणी गढूळच दिसेल. त्यामुळे बऱ्याच पाण्यात पहिले धुवून घ्यायचं, नंतर याला क्लीन करून पुढचं काम करायचं. इथे आम्ही खेकडे असे तोडून घेतले आणि तुम्ही बघत असाल ही लाखेची खेकडी होती. लाख म्हणजे ही खेकड्यांची अंडी असतात, तर ती भरलेली खेकडी असतात. हॅलो फ्रेंड्स, आपण आज बघितलंच की मार्केटमधनं आपण आज मस्त खेकडे आणलेत. तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात खेकडे खाण्याची मजा काही औरच असते. खरं तर हे आपल्या इथे म्हणजे पुण्याला मड क्रॅब्स जरा कमीच मिळतात. तर आता पावसाळ्याच्या दिवसात ऑलमोस्ट ते मिळतातच आपल्याला. तर आता मी मड क्रॅब्स आणलेले आहेत आणि आता याची आपण रस्सा बनवूया, मस्त झणझणीत रस्सा बनवूया. तर पहिले आता आपण इथे वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजायला ठेवूयात. तुम्हाला असं डायरेक्ट भाजायचं तुम्ही डायरेक्ट भाजा गॅसवरती, किंवा कढईत थोडंसं तेल टाकून अगदी कांदा थोडासा बारीक करून आणि खोबरं पण बारीक करून किंवा किसून तुम्ही ते भाजू शकतात. पण मी हे डायरेक्ट असं भाजायला घेते
आणि एक कांदा मी इथे फोडणीसाठी घेतलाय. आता आपल्याला खेकडे साफ करून झालेत, त्याची फोडणी टाकायची आहे. त्यासाठी एक कांदा आपल्याला बारीक करावा लागेल, तर त्याची तयारी करून घेते. तोपर्यंत आपला कांदा खोबरं बाजूला भाजलं जाते. खेकड्यासाठी तुम्हाला मोठा टोप घ्यावा लागतो, कारण लहान टोपात ते अगदीच पुरतील असे नाही, म्हणजे त्याची साईज कशी आहे त्याच्यावरती आहे. तर त्याच्यामुळे मी इथे मोठा टोप घेतलाय खेकड्यांसाठी. इथे आपला आता कांदा खोबरं भाजून झालंय, तर गॅस बंद करून घेते. बघा तुम्ही, खोबरं वगैरे व्यवस्थित भाजले गेले दोन्ही बाजूनी, कांदेही भाजलेत. तर आता हे थोडा वेळ बाजूला ठेवते आणि थंड झाल्यावर हे बारीक करून थोडं वाटण करून घेते. इथे आपण मस्त खेकडे साफ करून घेतले आहेत, त्याचे आंगडे, त्याचे पाय आणि खेकडे असे वेगळे करून घेतले आहेत. तर ते जे पाय आहेत त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचे, म्हणजे बारीक वाटायचे मिक्सर मधनं आणि त्याचं पाणी वापरायचं असतं. तर हे सगळं असं मी करून घेतलं. आता कालवणाला सुरुवात करूयात. तर पहिले मी इथे 3 पळ्या तेल घालून घेते आहे भांड्यात. तेल तापलंय, तर आपण याच्यात आता तमालपत्र घालून घ्यायचं. चिरलेला एक कांदा आणि थोडा ब्राऊन होऊन द्यायचा कांदा. आता याच्यात 1.5 टेबलस्पून एवढी आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. 2 मिनिटं आलं लसूण पेस्ट व्यवस्थित शिजली की याच्यात मग आपण बाकीचे आपले सुके मसाले घालायचे. पाऊस बघा काय छान पडते आणि आज हे खेकडे खायला खूप मजा येणार आहे, कारण थंडाव्यात तुम्ही हे जर गरम खाल ना तेवढी खूप मजा येते. पावसाचा जोर वाढला आहे, खूप छान थंडगार वाटते, थंड हवा सुटते. आता इथे बघा कांदा आणि आलं लसूण पेस्ट अशी व्यवस्थित ब्राउनिश झाली आहे. तर ह्याच्यात आपण आता मसाले घालून घेऊयात. यामध्ये आपण हळद, धणे जिरं पावडर आणि गरम मसाला टाकायचा. त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचे प्रमाणानुसार. तुमच्याकडे तुमचं लाल तिखट कसं आहे त्यानुसार प्रमाणानुसार व्यवस्थित टाकून घ्या. आता हे व्यवस्थित मसाले एकजीव होऊन द्यायचे. अगदी 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला असं होऊ द्यायचंय. आता कांदा मसाले वगैरे शिजले, याच्यात आपण आंगडे आणि खेकडे असे घालून घ्यायचे व्यवस्थित. लाखेची खेकडी होती म्हणून बघा लाख अशी मस्त आहे याच्यात. आणि याला एकत्र करून घ्यायचं. अगदी थोडंसंच पाणी घालायचं याच्यात. थोडंसं पाणी घालून घेतलं आणि आता त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात आणि थोडा वेळ शिजत ठेवूयात. आता झाकणावर पाणी ठेवून थोडा वेळ याला शिजून देऊयात. तोपर्यंत आपण आता आपलं वाटण करून घेऊया. थंड झालंय कांदा खोबरं, तर याचं वाटण करून घेऊयात.
कांदा खोबरं असं मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेतले. आता पटकन याचं वाटण करून घेतलं. मिक्सर मध्ये मस्त वाटण करून झालंय. आता वाटण करून झालंय. आता आपण मगाशी जे हे खेकड्याचे पाय ठेवले होते हे मिक्सरच्या जार मध्ये टाकून हे वाटून घ्यायचे, म्हणजे बारीक करून घ्यायचे आणि त्याचं पाणी आपल्याला कालवणात वापरायचे. तर हे आपण बारीक करून घेऊयात. पाय ही इथे बारीक वाटून झालेत. पाणी टाकलं याच्यात. आता हे आपल्याला पाणी गाळून वापरायचंय. तर याला गाळून घेऊयात पहिले. हे पाणी इथे आता मी गाळून घेते. तुम्हाला दिसत असेल खाली आपलं गाळलेलं पाणी पडतंय. गाळल्यावर याची कवच वरतीच राहतात, त्यामुळे आपल्या दाताला अगदीच ती चरचरीत लागत नाही कालवणात. म्हणून हे कधी गाळून घ्यायचं पाणी आणि ह्या भागे हा टाकून द्यायचा. आता आपलं पाणी पण इथे रेडी झालंय बघा. आता इथे खेकड्यांचे पाण्याला म्हणजे खेकड्याला ही उकळी आलीये, थोडेसे शिजले. तर आता आपण याच्यात हे जे पायांचं गाळलेलं पाणी आहे ते घालून घेऊयात. हे व्यवस्थित घालून घ्यायचं आणि पुन्हा अगदी 5 ते 10 मिनिटं मीडियम आचेवरती शिजू द्यायचं. आता आपले खेकडे व्यवस्थित शिजलेत. आता ह्याच्यात आहे ना म्हणजे बघा थोडेसा रंग पण चेंज झालाय बघा, लाल कलरचा असं झालाय. हे मड क्रॅब्स असतात ना ते असे रेड होतात शिजल्यावरती. आता आपण इथेच कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊयात जेवढं लागेल तेवढं. त्यानंतर पाणी, मीठ आणि मसाला याच ठिकाणी तुम्हाला ऍडजस्ट करायचंय. वाटण 2 चमचे घातले, अजून घालायचे पण हळूहळू घालते. थोडं गरम पाणी, आता मी पाणी इथे गरम घेतले कारण त्याने आहे ना कुठलंही कालवण आपलं चिकन मटन असू दे पण त्याला जर गरम पाणी घातलं ना तुम्ही तर ते अजून चविष्ट लागतं. त्याला मी थोडं अजून वाटण घालून घेते. जेवढं केलंय तेवढं घालायची गरज नाहीये. हे बघा माझं तेवढं ते 3 कांदे आणि खोबऱ्याचं वाटण एवढं झालेलं. त्याच्यातले फक्त मी 3 ते 4 टेबलस्पून एवढंच वाटण वापरणार आहे. आणि या इथेच मीठ आणि मसाला ऍडजस्ट करून पुन्हा थोडा वेळ शिजून देणार आहे. हा खेकड्याचा रस्सा आहे ना खरंच खूप चविष्ट होतो. खेकडा मसाला, खेकडा फ्राय हे तर टेस्टी होतच, पण पावसाळ्याच्या दिवसात आहे ना हा गरम रस्सा भातावर घ्यायला किंवा नुसताच प्यायला खूप छान लागतो. तुम्हाला पाहिजे जसं पातळ जाड असं कालवण बनवून घ्यायचे. आता मला थोडासा मसाला इथे कमी वाटतोय म्हणून मी मसाला थोडा ऍड करते. आणि आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घेते. आपलं खेकड्याचं झणझणीत कालवण मस्त बनवून तयार झालेलं आहे.
गरम गरम रस्सा थंड वातावरणात खायला खूप मजा येते. हे बघा, खेकडे पण व्यवस्थित शिजलेत आणि सगळं झालंय रेडी. आता आपण जेवण वाढून घेऊया. कशी वाटली तुम्हाला माझी खेकड्याची रेसिपी? करायला खरंच सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.